कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर चूल पेटवत भाकरी थापल्या असून शासनाचा निषेध नोंदवला। 2 तास हे आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। काही दिवसांपूर्वी पहिल्या टप्प्यात झगडे फाटा ते जवळकेचे पावसाळ्यापूर्वी काम झाले। हे काम एवढे निकृष्ट होते की पुढे काम झाले आणि मागे रस्ता पुन्हा जैसे थे झाला। याबाबतच्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आल्या। त्यानुसार संबंधित ठेकेदाराचे देयक थांबवण्यात आले असून या भागाचे काम पुन्हा चालू करण्यात आले आहे। परंतु जवळके ते रांजणगाव देशमुख रस्त्याचे कोणतेही काम करण्यात आले नसल्याने 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये चूल पेटवून यावर भाकरी थापण्यात आल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाचा सक्षम अधिकारी येत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने तब्बल 2 तास हे आंदोलन सुरू राहिले। त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनस्थळी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट व सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे व सुरेश गोलवड फौज फाट्यासह उपस्थित होते। या आंदोलनावेळी ॲडव्होकेट योगेश खालकर, सुखलाल गांगवे, मणेगावचे सरपंच अण्णासाहेब गांगवे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, विक्रम पाचोरे, तुकाराम गव्हाणे, रांजणगावचे उपसरपंच त्र्यंबक वरपे, प्रकाश गोरडे, सचिन खालकर, अनिल खालकर, आप्पासाहेब देशमुख, यशवंत गव्हाणे, बजरंग गव्हाणे, भारत वरपे, नकुल गव्हाणे, सुनील खालकर, परभत गव्हाणे, कैलास गव्हाणे, शांताराम गव्हाणे, ज्ञानेश्वर रेवजी गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, अण्णासाहेब गव्हाणे, प्रवीण देशमुख, धनंजय वरपे, सुजित कोल्हे, ऋषी गव्हाणे, संजय बर्डे, प्रभाकर वरपे, नानासाहेब नेहे, भास्कर थोरात, संजय पाचोरे, रामनाथ गव्हाणे, शिवाजी गव्हाणे, प्रमोद गोसावी, भास्कर थोरात, अभिषेक पाचोरे, अनिल गव्हाणे, अनिल दरेकर, सुहास नेहे, दिलीप पाचोरे, भाऊसाहेब जोंधळे, अशोक वागचौरे, रोहित नेहे, संदीप खालकर आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते। कोपरगाव संगमनेर रोड या ठिकाणी जर बघायला गेलं तर अत्यंत खराब झालेला आहे। त्याच्यामध्ये जवळके ते रांजणगाव रस्ता, या रस्त्यामध्ये रस्ताच राहिलेला नाही अशी परिस्थिती। खड्डे इतके प्रचंड आहे का गाडी चालू शकत नाही आणि गाडी चालवत असताना जर अपघात झाला तर माणूस जिवंत राहू शकत नाही। त्याच्यामुळं आज या ठिकाणी चुलीवर आम्ही त्या ठिकाणी भाकरी थापायचं आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या खड्ड्यात चुली का दिल्या तर पूर्वी आपण चुलांगण घ्यायचो, तर इथं आहे ना चुलांगण घेण्यासारखी परिस्थिती इथं म्हणजे डायरेक्ट खड्ड्यात चुलांगणासारखा झालेला आहे। त्याच्यावर आम्ही आज रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून त्या ठिकाणी भाकरी थापलेल्या आहे। या ठिकाणी 1/1/2024ला, त्याचप्रमाणे 25/7/2023ला त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलं होतं आम्ही। पहिलं जे निवेदन होतं ते त्या ठिकाणी झगडे फाटा ते जवळक्यापर्यंत जो रस्ता आहे तर 10 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले होते, पण एकदम निकृष्ट काम त्या ठिकाणी झालेलं होतं। आम्ही म्हटलं त्याचं पेमेंट त्या ठिकाणी करू नका म्हणून, कारण की जर बघायला गेलं तर तुमच्या आमचे टॅक्स पेयर आपण जे काही टॅक्स भरतो त्याच्यातून तो निधी शासन त्या ठिकाणी प्राप्त करत असतं आणि हे करत असताना त्या ठिकाणी तेवढं काम झाल्यानंतर परत जवळके ते रांजणगाव हा रस्ता तसाच राहिला। आता साहेब भेटले, साहेबांनी लेखी पत्र दिलं का त्या ठिकाणी 5 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, परंतु त्या ठिकाणी अजून जो काही वर्क ऑर्डर आहे ती आतापर्यंत दिली नाही। ही परिस्थिती वास्तविक। अजून वर्क ऑर्डर मिळायला कमीत कमी 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी जातील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला, निश्चित त्या ठिकाणी आमदार असतील, निधी मंजूर करून आणतात त्याच्याबद्दल तर आमचं दुमत नाही, परंतु हे जे काही अधिकारी आहे जाड कातड्याचे यांनी ते काम व्यवस्थित होतंय का नाही, प्रॉपर ते काम होतंय का नाही, त्या ठिकाणी व्यवस्थित खड्डे बुजून तो रस्ता होतोय का नाही, कोणी काढून देत नसेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काय राबवत आहे
याच्याबद्दल चकार शब्द आणि चकार कुठलंही काम ते करत नाही. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने निषेध व्यक्त करतो. काय होतं, हे दरवेळेस टेंडर निघतात, टेंडर निघालं का काहीतरी लॉलीपॉप सारखा रस्ता तयार करायचा, 4 दिवस तो व्यवस्थित राहणार आणि परत फाटल्यानंतर परत आंदोलन करायचं. आम्ही काही मक्तेदारी घेतलेली नाही ना, पण आम्हाला असं वाटतं कधी कधी, आणि माझ्याही मनाला वाटतं का आपला जीव या शासनाला नकोय का? म्हणजे सर्वसाधारण माणूस मेला, याला काय मेला काय, त्याची लोकशाहीमध्ये दखलच नाही, अशी परिस्थिती झालेली. जर मोटरसायकलवर कुणी चाललं, तो जर मोटरसायकलवरून पडला तर तो मेला अशी समजून घ्यायची परिस्थिती, आणि तो मेला म्हणजे तिचा अर्थ नाही त्याच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळं निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करून त्या ठिकाणी भाकरी थापायचं काम केलं. आणि या ठिकाणी प्रशासनाला देखील सांगितलं, उपअभियंत्यांना देखील सांगितलं का जर झगडे भाटा ते रांजणगाव हा रस्ता व्यवस्थित आणि प्रॉपर जर झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असं मी या ठिकाणी जाहीर करतो. थांबतो.